Hello, good afternoon, students. We are here to learn a very important structure regarding grammar. That is nothing but make it negative. As far as your exam is concerned, this kind of topic is always asked by the examiner. And this topic is not only asked for competitive exams, but also college and high school level. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पाहतोय, तो आहे मेक इट निगेटिव्ह. आता निगेटिव्ह ह्या शब्दाचा अर्थ आहे नकारार्थी करा. किंवा एखादं वाक्य नकारार्थी कशा पद्धतीने तयार करायचं असतं, तर ते दिलेलं वाक्य अफर्मेटिव्ह मध्ये असतं. आणि अफर्मेटिव्ह आपण जेव्हा निगेटिव्ह वाक्य तयार करतो तेव्हा त्याच ठिकाणी आपल्याला काही प्रोसेस पाहावी लागते. कारण हा टॉपिक आहे, ॲज फार ॲज दिस टॉपिक इज कन्सर्न, दिस टॉपिक इज बेस्ड ऑन ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स. तर त्यात सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग, तुझा अर्थ बदलता कामा नये. जर आपण अर्थ बदलला तर वाक्याचा अर्थ आणखी चेंजेस जरा थोडा वेगळा होऊ शकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला अर्थ न बदलता हे आपल्याला तयार करायचं आहे. तर मला सांगा, या ठिकाणी प्रथम अशा वेळेस आपण काय करतो की प्रथम वाक्यात नकारार्थी शब्द लिहून नकारार्थी वाक्य तयार करतो. निगेटिव्ह वर्ड लिहून निगेटिव्ह वाक्य आपण बनवतो. मग नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी नकारार्थी शब्द कोणकोणते असतात, तो नकारार्थी हे करण्यासाठी नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी नकारार्थी शब्द इंग्लिशमध्ये कोणकोणते असतात तर आपल्याला माहित आहे. नो, नॉट, नथिंग, नेवर, नोबडी, नोवेअर. हे शब्द बऱ्यापैकी आपल्याला निगेटिव्ह वर्ड असतात. हे शब्द नकारार्थी असल्यामुळे वाक्य काय होतं, नकारार्थी तयार होत असतं. हा झाला पहिला नियम आहे. 2 नंबरचा नियम काय आहे, सर्वसाधारणपणे विरोधार्थाचा शब्द वापरून, म्हणजे अपोजिट वर्ड, विरोधार्थाचा शब्द वापरून, समजा काइंड असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, क्रुएल करतो. विरोधार्थाचा शब्द वापरून किंवा डिग्री बदलून, किंवा त्या ठिकाणी आपण काय करतो, डिग्री बदलून आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो किंवा नकारार्थी वाक्य तयार करतो. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की ज्यावेळेस आपण अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो तेव्हा त्या ठिकाणी काय शब्दामध्ये आपण चेंजेस करतो. ते शब्दामध्ये काय बदल असतात ते आपण या ठिकाणी पाहूया. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आय होप यू आर पेइंग अटेन्शन टुवर्ड्स मी. तर या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस आपण मेक इट निगेटिव्ह तयार करतो तेव्हा पहिला नियम काय आहे की नकारार्थी शब्द वापरून नकारार्थी वाक्य तयार करा. 2 नंबरचा नियम काय आहे, सर्वसाधारणपणे त्या वाक्यामध्ये विरोधाचा शब्द वापरून निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा प्रयत्न करत असतो. आणि तिसरा नियम असा आहे की त्या ठिकाणी जे काही शब्द असतात त्या शब्दामध्ये पण आपण चेंजेस करत असतो. आता हे शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी आपल्याला कन्फ्युज करत असतात. त्या ठिकाणी मी 2 कॉलम करतो. अफर्मेटिव्ह, म्हणजे या ठिकाणी 2 प्रकारचे शब्द येतात. एक अफर्मेटिव्ह आहेत आणि दुसरे त्याचे आपण निगेटिव्ह तयार करण्यासाठी किंवा निगेटिव्ह तयार करताना काय शब्दामध्ये बदल होतो हे आपण पाहूया. आता पहा, अफर्मेटिव्ह मध्ये जर शब्द समजा ओनली शब्द आला असेल, ओनली, तर अफर्मेटिव्ह जर ओनली शब्द आला असेल तर निगेटिव्ह तयार करताना आपण या ठिकाणी नथिंग बट किंवा नो बडी असं करतो. नथिंग बट किंवा नन बट. आता दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे. नथिंग बट एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल त्या ठिकाणी आपण वापरतो. सजीव गोष्ट असेल तर सजीव किंवा निर्जीव, सजीव किंवा निर्जीव. आणि नो वन बट एखादा व्यक्ती असेल तर व्यक्तीसाठी आपण नन बट वापरतो. नो वन बट किंवा नन बट. म्हणजे ओनली शब्द आला असेल तर काय करायचं, नथिंग बट किंवा नन बट वापरायचं. हा एक शब्द बऱ्याच वेळा वाक्यामध्ये येतो, तो आहे ऑलवेज. ऑलवेज शब्द वाक्यात आला असेल तर त्याचं रूपांतर करताना आपण हा शब्द वापरायचा, नेवर हा शब्द वापरायचा. जसा एवर शब्द आला असेल, एवर, एवर शब्द आला असेल तरी सुद्धा त्याचा काय वापरतो, नेवर शब्द वापरतो. त्यानंतर या ठिकाणी असे काय शब्द आले असेल, मग हार्डली असेल, स्केअर्सली असेल, रेअरली असेल, बेअरली असेल. बघा, हार्डली, स्केअर्सली, रेअरली, बेअरली, लिटिल असेल, फ्यू असेल. म्हणजे हे जर काय शब्द आले असतील, म्हणजे हार्डली असेल, स्केअर्स असेल, रिअरली असेल, बेअरली असेल, त्या शब्दानंतर सुद्धा आपण काय वापरतो, नो किंवा नॉट वापरतो. म्हणजे किंवा त्या वाक्यामध्ये असा शब्द आला असेल, बघा सेल्डम सारखा शब्द आला असेल, किंवा विदाउट, फ्री, विदाउट, और फ्री फ्रॉम, हे शब्द आले असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण काय वापरायचं, नो किंवा नॉट वापरायचं. कारण ते शब्द निगेटिव्ह दर्शक आहेत सगळे शब्द.
हे सगळे शब्द आले असेल त्या ठिकाणी आपण नो किंवा नॉट वापरायचं. त्यानंतर काही शब्द असतात, समजा टोटली सारखा शब्द असेल, टोटली, त्या ठिकाणी आपण काय करतो, नॉट ॲट ऑल असं वापरतो. नॉट ॲट ऑल. टोटली शब्द असेल तर नॉट ॲट ऑल वापरायचं. किंवा त्या ठिकाणी असा एखादा शब्द असेल एव्हरीथिंग, तर त्या ठिकाणी नकारार्थी काय करतो आपण, नथिंग असा करतो. एव्हरीथिंग असेल तर नथिंग करतो. एव्हरीवन सारखा शब्द असेल तर त्यामध्ये काय बदल करतो आपण, नो वन सारखा शब्द वापरतो. म्हणजे त्या वाक्याप्रमाणे, वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे आपण हे बदल करत असतो. त्यानंतर काय कन्स्ट्रक्शन आले असतील तर त्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय बदल करतो ते पाहूया आपण. या ठिकाणी जर काय तुमच्या समोर कन्स्ट्रक्शन आले असतील तर त्या कन्स्ट्रक्शन काढून सुद्धा आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो. आता त्या ठिकाणी साधारणपणे कन्स्ट्रक्शन काय काय असतात बघा. ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन तसं म्हणलं तर ह्यामध्ये सर्व कन्स्ट्रक्शन कव्हर होत असतात. समजा वाक्यामध्ये ऍज सून ऍज आला असेल, ऍज सून ऍज तुम्हाला माहिती आहे, ऍज सून ऍज वाक्यरचना असेल, सर्वसाधारणपणे वाक्य सुरुवातीला ऍज सून ऍज येतं, तर त्या ठिकाणी आपण नो सून द्यान अशा आपण कन्स्ट्रक्शन तयार करू शकतो. नो सून द्यान. एखाद्या वाक्यामध्ये समजा अनलेसचे वाक्यरचना असेल, अनलेस म्हणजे त्या वाक्यामध्ये इफ नॉट असतं पहा. एखाद्या वाक्यामध्ये समजा टू टूची कन्स्ट्रक्शन असेल, यूज टू टू म्हणजेच काय, त्या वाक्यामध्ये त्या वाक्याचा अर्थ असतो यूज सो दॅट, सो टिंब दॅट त्या ठिकाणी वापरतो. म्हणजे त्याचा अर्थ रिमोट टू असतो. एखाद्या वाक्यामध्ये मला सांगा की बोथ अँड असेल, बोथ अँड किंवा ऍज वेल ऍज, बोथ अँड किंवा ऍज वेल ऍज आले असेल तर त्या वाक्यामध्ये आपण साधारणपणे नॉट ओनली बट ऑल्सो हे कन्स्ट्रक्शन वापरतो. नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे ऍज सून ऍज असेल नो सून वापरा, अनलेस असेल ते नॉट वापरा, टू टू असेल तर सो दॅट वापरा, बोथ अँड ऍज वेल ऍज असेल तर नॉट ओनली बट ऑल्सो वापरा. किंवा एखाद्या वाक्यामध्ये फेल टू चे कन्स्ट्रक्शन असेल, फेल्स टू असेल किंवा फेल्स टू असेल किंवा फेल्ड टू असेल, तर अशा वाक्यामध्ये आपण डू नॉट, डज नॉट किंवा डिड नॉट वापरतो. एक तर डू, डज किंवा डिड नॉट त्या काळाप्रमाणे आपण बदल करतो. नॉट कॉमन असतं, वर्तमान काळ असेल तर डू वापरा, येस प्रत्यय असेल तर डज वापरा, भूतकाळ असेल तर डिड नॉट वापरा. समजा एखाद्या वाक्यामध्ये अनेबल टू असे कन्स्ट्रक्शन असेल, म्हणजे टू बी प्लस अनेबल टू, तर त्या ठिकाणी आपण काय करायचं, नॉट एबल टू वापरायचं. समजा कॅन असेल तर कांट वापरतो. तसं त्या कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असतो. आता एक एक्झाम्पल पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा. एक एक्झाम्पल पाहूया. अशा प्रकारचा जर नियम पाहिला आपण किंवा अशा प्रकारचा तुम्ही सेंटेन्स पॅटर्न पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपण वाक्य तयार करतो किंवा कशा प्रकारे आपल्याला इथं चेंजेस करायचे आहेत हे आपल्या लक्षात येऊन जाईल. हे जर तुम्ही शब्द पाहिले किंवा ह्या जर कन्स्ट्रक्शन पाहिल्या तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही येणारा भाग आहे किंवा कोणताही येणारा टॉपिक आहे तो टॉपिक तुम्हाला अडचणीचं वाटणार नाही. आता मी तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल, स्पर्धा परीक्षेला किंवा काय काय वर्गांना हायस्कूल लेवलला, ज्युनियर कॉलेज लेवलला आलेले एक्झाम्पल्स आहेत, हे मी तुमच्या समोर ठेवतो. तर पहा, परीक्षेमध्ये अशा बऱ्याच प्रकारचे एक्झाम्पल आलेले असतात. या ठिकाणी पहा, असं एखादी कन्स्ट्रक्शन आहे, असं एखादं एक्झाम्पल आहे. आता प्रथम मी तुम्हाला जे मी चार्ट दिला त्याप्रमाणे एक्झाम्पल घेतो मी. असं एका परीक्षेला आलेलं एक्झाम्पल आहे, ओनली अ फूल कॅन डू इट. एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. आता याचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा आहे, पण अर्थ काय, विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग, द मिनिंग ऑफ द सेंटेन्स मस्ट रिमेन सेम. आता पहा, या ठिकाणी ओनली शब्द आला असेल तर ओनली शब्द कुणासाठी आला आहे, जर पुरुषवाचक असेल तर नन वापरायचं, आणि जर सजवासाठी आला असेल किंवा निर्जवासाठी तर नथिंग बट वापरायचं. आता फुल म्हणजे मूर्ख व्यक्ती, त्या ठिकाणी आपल्याला काय वापरायला लागेल, नन बट. त्या ठिकाणी असा आपण वापर करूया की नन बट अ फूल कॅन डू इट. नन बट अ फूल कॅन डू इट. त्यानंतर एका परीक्षेला आलेलं एक्झाम्पल आहे, आय एम सिंगल. आता सिंगल या शब्दाचा अर्थ कॉन्टेक्स्ट प्रमाणे सिंगल म्हणजे नॉट मॅरिड असा अर्थ असतो. आय एम सिंगल. मग याचा निगेटिव्ह सेंटेन्स काय होताना आपण कसं करूया, आय एम नॉट डबल करून चालेल का,
तर आय एम सिंगल म्हणजे आय एम नॉट मॅरिड असं त्यांना अपेक्षित आहे. आय एम नॉट मॅरिड. एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे दिस सरफेस इज ड्राय. आता मला सांगा ड्राय ह्या शब्दाला अपोजिट वर्ड वापरायचा आणि त्या ठिकाणी नो नॉटचा वापर करायचा. अर्थ बदलला नाही पाहिजे. दिस सरफेस इज ड्राय याचं निगेटिव्ह सेंटेन्स आपण कसं तयार करूया. तर दिस सरफेस इज नॉट ड्रायच्या विरुद्ध काय शब्द ठेवायचा वेट ठेवूया. दिस सरफेस इज ड्राय मीन दिस सरफेस इज नॉट वेट. पण असं जर पर्सनच्या बाबतीत असेल तर असं करून चालेल का. समजा दिस पर्सन इज ड्राय असं एक्झाम्पल आहे. ते तर ड्रायच्या पर्सन साठी आपण मात्र वेट करून चालणार नाही. त्या ठिकाणी असं एक्झाम्पल तयार होईल की दिस पर्सन इज नॉट चार्मिंग. बघा आता चार्मिंग आणि वेट दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. फक्त वेट हे आपण निर्जीवसाठी वापरतो ड्राय वेट आणि पर्सन साठी आपण ड्रायचा अपोजिट काय करू शकतो आपण चार्मिंग करू शकतो. तर हे असे एक्झाम्पल परीक्षेमध्ये आलेले असतात किंवा बऱ्याच वेळा विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग हे त्यांना अपेक्षित असतं. अशा वेळेस आपण हे वाक्य सोडत असताना आपल्याला काय कन्स्ट्रक्शनचा वापर करावा लागतो. आता पहा मी जर तुम्हाला आता कन्स्ट्रक्शन लिहून दिलेले आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला प्रत्येक वाक्य तुमच्या लक्षात येईल आणि स्पर्धा परीक्षेला कुठलाही प्रश्न विचारला गेला तरी तुम्हाला त्यामध्ये काय अडचण येणार नाही. फॉर एक्झाम्पल असं एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे पहा तुमच्या मी समोर ठेवतो. I was doubtful whether it was you. I was doubtful whether it was you. एका परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. I was doubtful whether it was you. आता या वाक्यात आपल्याला जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो तेव्हा कुठल्या पद्धतीने आपण तयार करूया. तर I was not sure. डाउटफुलच्या विरुद्ध आपण शब्द काय लिहिला शुअर. I was not sure whether it was you or it was you or I was not sure that it was you. इथे वेदर शब्द घेतला तरी काय फरक पडणार नाही पण वेदर शब्द हा शिकवत आपण नकारात्मक वाक्यामध्ये वापरतो किंवा प्रश्नार्थक वाक्यामध्ये. He tried every plan. हे पण एका स्पर्धा परीक्षेत आलेले वाक्य आहे. He tried every plan. आता ट्रायल म्हणजेच काय म्हणू शकतो आपण ही लेफ्ट नो प्लॅन अनट्रायड. म्हणजे वाक्याचा अर्थ फक्त बदलला नाही पाहिजे. वाक्याचा जे चेंज आहे त्या वाक्यामध्ये समजा मम्मी केप्ट मम असं एक्झाम्पल आहे. मम्मी केप्ट मम याचा अर्थ आहे मम्मी शांत बसली. आपलं काय सांगायचं मम्मी काय बोलली नाही. मम्मी केप्ट मम ह्या शब्दाचा निगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना आपण कोणत्या प्रकारे तयार करूया तर मम्मी डिड नॉट स्पीक असं सेंटेन्स तयार होईल. मम्मी डिड नॉट स्पीक और दे स्टेड सायलेंट असं एक्झाम्पल आहे. ते शांत राहिले म्हणजे त्याने काय हरकत केली नाही त्याने काय नॉईज केलं नाही किंवा काय बोलले नाहीत म्हणजेच दे डिड नॉट स्पीक असे म्हणू शकता. दे डिड नॉट स्पीक असं म्हणू शकता किंवा दे डिड नॉट मेक अ नॉईज असे म्हणू शकता. दे डिड नॉट स्पीक किंवा दे डिड नॉट मेक अ नॉईज. म्हणजे अशा रीतीने आपण विद्यार्थी मित्रांनो आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना ह्या कन्स्ट्रक्शन आपण पाहिल्या तर अशा रीतीने आपण असं वाक्य तयार करू शकतो. आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन प्रमाणे काय वाक्य विचारले गेले तर ते पण असे आपण इथं सोडू शकतो. पहा ते मी तुमच्या समोर ठेवतो. ते तुम्ही वाक्य पाहिले का तुमच्या लक्षात येईल की आता कन्स्ट्रक्शन प्रमाणे वाक्य कशा रीतीने आपण तयार करू शकतो. असं की एक्झाम्पल आहे परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. पहा as soon as I saw एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे पहा. as soon as I saw the advertisement I emailed my CV.
आताच आपण पाहिलं as soon as च्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला नो सुनो यांचा वापर करावा लागतो. पण as soon as आपण काय करू इथं काढून टाकूया, त्या ठिकाणी काय वापरा नो सुनो. आता स्वाभूत काळ म्हणून काय वापरा इथं डीड वापरा. करता आय घ्या, क्रियापदाचे मूळ उपल्या, राहिलेल्या बागल्या द, आणि दोन वाक्य कशाने जोडा द्याने जोडा. म्हणजे इथं कन्स्ट्रक्शन आपण पाहिले as soon as ते असेल तर. समजा टू टू चं कन्स्ट्रक्शन असेल तर आपण कसं वापरतो, ही इज टू लेजी, ही इज टू लेजी टू वॉक. टू टू काढून टाका वाक्यातून. कसं वापरू आपण, ही इज टू चं कन्स्ट्रक्शन काढून टाका, सो दॅट वापरा त्या ठिकाणी. ही इज टू म्हणजे सो वापरा, सो लेजी वर्तमान काळ असल्यामुळे काय वापरा दॅट नाके जोडा. वर्तमान काळ असल्यामुळं ही नंतर कांट वापरा, ही कॅनॉट वॉक. भूतकाळ असेल तर आपण कुड नॉट वापरला असता. और वी हॅव लक्ष्मी, वी हॅव लक्ष्मी as well as दुर्गा. आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापर करता येईल. कसं वापर आपण या ठिकाणी, वी हॅव नॉट ओनली लक्ष्मी, वी हॅव नॉट ओनली लक्ष्मी, वी हॅव नॉट ओनली लक्ष्मी बट ऑल्सो दुर्गा. एखाद्या वाक्यामध्ये असं असतं बोथ द हजबंड अँड वाईफ, बोथ द हजबंड and the wife began to worry. Both the husband and wife began to worry. आता both and आणि as well as असेल तर त्या ठिकाणी आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापर करतो. काय वापरायचं, नॉट ओनली सुरुवातीलाच येईल, आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापर शिकवलेला आहे. नॉट ओनली द हजबंड, not only the husband but also the wife began to worry. तर अशा प्रकारे जर आपण वाक्य सोडवले की अशा प्रकारे जर कन्स्ट्रक्शनचा वापर केला तर परीक्षेमध्ये दिलेले कोणतेही एक्झाम्पल असेल तर आपण अशा प्रकारे आपण इथे सोडू शकतो. पहा त्या ठिकाणी आपण as soon as चा कन्स्ट्रक्शनचा वापर केला, त्यानंतर आपण as well as चा कन्स्ट्रक्शन मध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापर केला, टू टू चे कन्स्ट्रक्शन पाहिले आपण. आता आपण अनलेस चे आणि नॉट एबल चे कन्स्ट्रक्शन पाहूया. समजा असे एक एक्झाम्पल परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. अनलेस you work, unless you work you won't be rich. आता या वाक्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही काम केलं नाही तर तुम्ही श्रीमंत होणार नाही. अनलेस यू वर्क यू वोंट बी रिच, म्हणजे इफ यू डू नॉट वर्क असा वाक्याचा अर्थ होतो. या ठिकाणी आपण कसं वाक्य तयार करणार, आपण इथं इफ यू डू नॉट वर्क, अनलेस म्हणजे इफ यू डू नॉट वर्क यू वोंट बी रिच. या वाक्यामध्ये आपण अनलेसच्या ठिकाणी आपण इथे इफ नॉटचा वापर केला. समजा असं वाक्य असेल आय फेल्ड टू रिकॉल यू, आय फेल्ड टू रिकॉल यू. आता फेल्ड म्हणजे मी करू शकलो नाही, त्या वाक्यात काय वापरा, आय डिड नॉट रिकॉल यू. म्हणजे असं का, समजा अनेबल टू वाक्याचा वापर असेल, समजा ही इज अनेबल टू ड्राईव्ह अ कार, असं एखादं वाक्य, ही इज अनेबल टू ड्राईव्ह अ कार. या कामामध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा आहे. कसं करा आपण इथं, ही इज अनेबल टू वापरायच्या ऐवजी काय वापरा, नॉट एबल टू वापरा. ही इज नॉट एबल टू ड्राईव्ह अ कार.
वाक्याचा निगेटिव्ह अर्थ जो आहे तो अर्थ वाक्याचा सेम असला पाहिजे. और असा एखादा सेंटेन्स आहे, देर इज लिटिल शुगर इन द बॅग. आता लिटिलचा अर्थ नोच आहे, म्हणजेच देर इज नो शुगर इन द बॅग. देर इज नो शुगर इन द बॅग. तर हे अशा प्रकारचे जर वाक्य आपण सोडवले. आणखीन एक एक्झाम्पल आहे, ते वाक्य पाहूया आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारचे सेंटेन्स आल्यानंतर आपण कशा रीतीने त्यामध्ये बदल करायचा किंवा ग्रॅमॅटिकल कसरत कशा प्रकारे करावं लागते आपल्याला, हे आपण या ठिकाणी पाहूया. त्या ठिकाणी पहा, एका परीक्षांमध्ये आलेले एक्झाम्पल आहे पहा. ही इज ऑलवेज हॅपी. ही इज ऑलवेज हॅपी. आता ऑलवेज शब्द काढून त्या ठिकाणी आपण नेवर शब्द देत असतो, म्हणजे ही इज नेवर हॅपीच्या विरुद्ध शब्द लिहा. ही इज नेवर अनहॅपी. ही इज हॅपीच्या ऐवजी ही इज नेवर अनहॅपी. हेमिंगवे always talks. Hemingway always talk about the need to struggle against defeat or death. आता या वाक्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स काय करायचा आहे. हेमिंगवे ऑलवेज टॉक्स अबाउट द नीड टू स्ट्रगल अगेन्स्ट डिफीट ऑर डेथ. आता या ठिकाणी हेमिंगवे तुम्हाला माहित आहे, द ओल्ड मॅन अँड द सी मधला जो हे आहे, जो लेखक आहे. आता या ठिकाणी पहा, मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, हेमिंगवे ऑलवेज शब्द काढून टाका. त्या ठिकाणी का वापरा, नेवर. हेमिंगवे नेवर स्टॉप्स टॉकिंग अबाउट द नीड टू. पुढचं वाक्य आहे असेल, लिहून घ्या. नीड टू स्ट्रगल अगेन्स्ट डिफीट ऑर डेथ. हे सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो असे आपल्याला करता येईल की हेमिंगवे नेवर रिफ्रेन्स फ्रॉम. रिफ्रेन्स पासून अलग होणे. रिफ्रेन्स फ्रॉम टॉकिंग अबाउट द नीड टू स्ट्रगल अगेन्स्ट डिफीट ऑर डेथ. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जे मागच्या परीक्षेमध्ये, आता मी गेले 20 वर्ष स्पर्धा परीक्षेला इंग्रजी शिकवते, त्यामध्ये आलेले जे काही एक्झाम्पल्स आहेत किंवा जे काय हायस्कूल लेवलला जे काही एक्झाम्पल्स असतात 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना, तेही याच्यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. त्या ठिकाणी असाच तुम्ही अभ्यास करा. तुमच्या काय शंका असल्या तर मला कमेंट करून सांगा. थँक्यू. आपण या ठिकाणी थांबूया. ऑल द बेस्ट.